नमस्कार. राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत. तर आज आपण मसाला वांगी बनवणार आहोत. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला वांगी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायची, त्याचे देठही आपल्याला कट करायचे, त्यानंतर मसाला काढून घ्यायचा आहे. तर इथे लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि शेंगदाणे आणि खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. तर आता आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर मी आता शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेते. तर त्यानंतर आपल्याला कोथिंबीर, लसूण आणि अद्रकही त्यामध्ये 1 मिनिट परतून भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर थंड करून घ्यायचे. आता मी इथे मिक्सरच्या भांड्यात थंड करून घेतले. आता आपल्याला त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. तर इथे मी घरगुती 1 चमचा मसाला घेतला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे. आता हे आपल्याला बिना पाणी घालता सर्व वाटून घ्यायचं आहे. तर मी आता हे बिना पाणी घालता सर्व अशा प्रकारे बारीक वाटून घेतले. आता आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया. तर मी आता सर्व वांग्यांमध्ये अशा प्रकारे दाबून मसाला भरून घेतला आहे. त्यानंतर इतका मसाला उरल्यानंतर आपल्याला तो भाजीमध्ये टाकायचा आहे. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 3 चमचे तेल टाकले, त्यानंतर अर्धा कांदा टाकून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला सर्व वांगे आता कढईमध्ये सोडून घ्यायचे. नंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. जोपर्यंत आपल्या वांग्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण हे वांगे अशा प्रकारे परतून घ्यायचे. आता आपल्या वांग्यांचे मस्तपैकी कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. ते इथे उरलेल्या मसाल्यामध्ये मी मिक्स करून पाणी टाकून घेतलेलं आहे. आता कढईवरती झाकण ठेवून घेऊ आणि वांगी शिजवून घेऊ. तर अशा प्रकारे आता आपले वांगी व्यवस्थित शिजलेले आहे. तर याचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावरती हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता.